शेतकरी मित्रांनो नमस्कार करतो आणि आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो। शेतकरी मित्रांनो जवळपास 15 दिवस झाले पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे आपल्या कपाशीवरती एवढं नुकसान होताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय। आता मी माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि कपाशीच्या एवढ्या पुढ्या या ठिकाणी गळून गेला आहे। पुढ्या आणि पाती एवढं गळून गेले की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो की पुढी पाती एवढी भयानक या ठिकाणी गळून गेलेली आहे की जवळपास कपाशीवरचा जो अर्धा माल असतो तो या ठिकाणी खाली येऊन गेला आहे। मित्रांनो याचे बरेच कारण मित्रांनो आपल्या कपाशीचे आता सरीकडे जर पाहायला गेलं तर पातेगळ व्हायचं प्रमाण आपल्याला एकदम जास्त या ठिकाणी दिसतंय। आणि मी आता ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा माझा स्वतःचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये मी या ठिकाणी येऊन बघितलं तर एवढ्या पातेगळ या ठिकाणी झालेले ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि हे जे पातेगळे हे पातेगळ नेमके का होते आणि याचं मागचं कारण काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा जेणेकरून ही जी माहिती मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून देतो ती तुमच्यापर्यंत पोहोचायला हवी, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती जायला हवी। कपाशीमध्ये किती पातेगळ झाले, या कपाशीचे पाते किती या ठिकाणी पडून गेले, पुढ्या पात्या किती पडले ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि या पातेगळवरती आपल्याला विलास कोणता करायचा आहे, कोणता औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे पातेगळ या ठिकाणी झालेले ते मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे। हे बघा मित्रांनो हे जे पाते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे हे बघा, बघा एवढ्या जोरात प्रमाणात या ठिकाणी पातेगळ या ठिकाणी होते। हे बघा बघा पूर्ण झाडाच्या पात्या या ठिकाणी गळून गेल्या। हे बघा 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 तुम्हाला मी कपाशी या ठिकाणी काणी करून दाखवतोय, म्हणजे कपाशीचे जे पातेगळ या ठिकाणी झालेले हे बघा, इकडे बघा हे बघा, हे बघा मित्रांनो एवढ्या जोरात या ठिकाणी या कपाशीचे पातेगळ झालेले आहे, पूर्ण पात्या या ठिकाणी गळून गेलेल्या आहे। हे बघा आणि हे जे पातेगळ आहे मित्रांनो याच्यासाठी आपल्याला कोणता उपाय या ठिकाणी करायचा आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। हे बघा आता 5 मिनिटं झाले या ठिकाणी पाऊस पडला आहे आणि या पावसामुळे हे बघा पूर्ण एक कपाशीवरती हे पाणी या ठिकाणी तुंबून जातं आणि पाणी तुंबल्याने ह्या हे बघा या अशा ज्या पाती ते आपल्याला या ठिकाणी गळताना दिसते। हे बघा आता ही जी पाती आहे आता ह्या पातीमध्ये जर पाणी साचलं, हे बघा पाणी या पातीमध्ये पाणी आहे, हे बघा हिच्यामध्ये पाणी आहे आणि हे पाणी जर 2-3 दिवस जर हिच्यामध्ये असं राहिलं, बघा बघा पाणी दिसतंय, हे जर 2-3 दिवस हिच्यामध्ये जर राहिलं तर याच्या मागचं जे डेट असतं, याच्या मागचं जे डेट आहे बघा या ठिकाणी आपल्याला बुरशी लागलेली दिसते आणि ही बुरशी लागल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाती गळून जाताना दिसते। हे बघा आता बऱ्याच कपाशीवरती हे जे पातेगळे ते या ठिकाणी आपल्याला होताना दिसते। हे बघा आता हे बघा एकदम बारीक पाती आहे, परंतु या पावसामुळे या ठिकाणी पूर्ण पातेगळ या ठिकाणी होते। इकडे बघा हे बघा आणि याच्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक या ठिकाणी घ्यायचं मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण जे पातेगळ या ठिकाणी झालेली आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व दाखवलं आहे। पातेगळ एवढं जोरात प्रमाणात या कपाशीवरती झालेले आहे आणि
याचे जे कारण आहे मित्रांनो, बघा आता जवळपास 15 दिवस झाले पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाऊसच चालू आहे. आणि या पावसामुळे नेमकं काय होतं आहे हे बघा. आता मी तुम्हाला पूर्ण या ठिकाणी माहिती देतो. आता ही जी आपली पाती आहे, ह्या पातीमध्ये आता जवळपास 15 दिवस झाले या ठिकाणी पाऊस चालू आहे. तर त्या पावसामुळे आपलं ह्या पातीमध्ये पूर्ण पाणी या ठिकाणी सांगळून जातं आहे. ह्या पातीमध्ये जवळपास पाण्यावर पाणी या ठिकाणी सांगळत आहे. आणि हे पाणी या पातीमध्ये तुंबल्यामुळे आपलं खालची जी बाजू असते या पातीची, इथं आपल्याला बुरशी लागलेली दिसते. आणि त्या बुरशीमुळे आपले हे पातीकडे या ठिकाणी व्हायला बऱ्याच जोरात या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आता मी जवळपास या ठिकाणी 10 ते 12 कपाशीचे जे पाती आहे ते मी या ठिकाणी बघितली. तर पातीच्या मागची जे साईज असते तिथं आपल्याला या ठिकाणी बुरशी लागताना दिसते. आणि आता झालं याचा उपायाची गोष्ट. मित्रांनो, ही जी पातीगळ आहे, ही पातीगळ जर पाऊस जर चालू राहिला तर या ठिकाणी ही पातीगळ होत राहणारच. कारण हे पातीगळचं मागचं नेमकं कारण काय होतं आहे की पाऊस. ह्या पावसामुळे आपले या ठिकाणी हे पातीगळ होते. पण आपण जर एक औषध या ठिकाणी फवारणी केली तर आपली जे पातीगळ जे जास्त होणार आहे ते या ठिकाणी कमी होणार आहे. कारण बघा, आता कपाशीला नुसता पाऊस जर असला तर नाही जमत. कपाशीला ऊन पाहिजे, हवा पाहिजे. आणि 15 दिवस झाले आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाऊस चालू आहे. कपाशीला चांगले ताण भेटू राहिले नाही, असे ताळ भेटायला पाहिजे. जमीनचा जो भाग आहे त्या जमीन अशी चांगली टट होत नाही. कारण जमीन ज्या वेळेला चांगली टट होईल, ज्या वेळेला जमीन अशी कडकसारखी होईल, त्यावेळेला आपला जे कपाशी असते त्या कपाशीला या ठिकाणी हे पातीगळ थांबणार आहे. मित्रांनो बघा, आता ज्यांचे बरडी जमीन आहे, आता मी बऱ्याच बरडी जमीन बघितल्या, बऱ्याच प्लॉट बघितले बरड्यामधले, तिथे आपल्याला पातीगळ होताना खूपच कमी दिसते. परंतु जे बागायती जमीन आहे त्या जमीनमध्ये आपल्याला या ठिकाणी पातीगळ होताना जास्त दिसते. कारण बागायती जमीनचं असं होऊन गेलं आहे की पाऊस 15 दिवस चालू आहे. आणि त्या पावसामुळे ते जे बागायती जी जमीन असते त्या जमीनमध्ये जे वाप आपल्या कपाशीला पाहिजे तशी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही. पातीगळ आपल्याला या ठिकाणी होताना दिसते. याच्यावरती बुरशीनाशकची फवारणी आपल्याला या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, आता आपल्याला या ठिकाणी बुरशीनाशकसाठी जे कोणती फवारणी घ्यायची, ते औषध कोणतं घ्यायचं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो, आपल्याला बुरशीनाशकची जे फवारणी ती आहे ताकद. मित्रांनो, ताकद नावाचं जे औषध आहे ते आपल्याला या ठिकाणी बुरशीसाठी या ठिकाणी वापरायचं आहे. मित्रांनो, हे ताकद नावाचे जे औषध आहे ते आपला या बुरशीसाठी एकदम अत्यंत जोरदार या ठिकाणी काम करते. आणि याची फवारणी आपल्याला या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हे जे ताकद नावाचे जे औषध आहे ते आपल्याला एका पंपासाठी 15 लिटरचा जर पंप असेल तर आपल्याला या ठिकाणी 40 ग्रॅम या ठिकाणी हे औषध घ्यायचं आहे. हे झाली एक औषधी. आणि याच्याबरोबर आपण दुसरं पण या ठिकाणी औषध वापरू शकता, ते आहे अवतार. मित्रांनो, अवतार औषधाचा रिझल्ट पण या ठिकाणी चांगला बघायला मिळतो. हे दोघेही औषधं मी वापरून बघितली, अत्यंत चांगला रिझल्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. मित्रांनो बघा, एक अवतार आणि एक ताकद, या दोघा औषधापैकी तुम्ही एक औषध या ठिकाणी बुरशीसाठी घेऊ शकता. 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला जवळपास 40 ग्रॅम या ठिकाणी घ्यायचं आहे. मित्रांनो, हे दोघे जे औषधे आहे ते या बुरशीवरती अत्यंत गरजेचे असतात. आणि या ठिकाणी मला कुठल्या कंपनीचा प्रचार करायचा नाही, परंतु हे जे औषधे मी माझ्या शेतामध्ये माझ्या प्लॉटमध्ये वापरून बघितली, अत्यंत भयंकर या ठिकाणी मला रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळाला. मित्रांनो, या ठिकाणी बुरशी एवढी जोरात पडून गेली आणि पातीगळ एवढी जोरात होते, तर आपल्याला हे जे 2 औषधे ते आपल्याला या ठिकाणी फवारणी करायची. ह्या दोघा औषधामधून आपल्याला कुठलंही औषध या ठिकाणी घेऊन आपल्याला फवारणी करायची. तर मित्रांनो, व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.